दरम्यान बारामतीकरांनी लोकसभेपेक्षाही मोठा झटका द्यायचा ठरवलाय असं कोल्हेंनी म्हटलंय। अजितदादांच्या जोर का झटका या वक्तव्यावर कोल्हेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। बाबासाहेबांनी दिलेलं संविधान बदलण्याची भाषा कोण करत होतं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। राजनाथ सिंह यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भातील वक्तव्यानंतर अमोल कोल्हेंनी हा सवाल केला। राजनाथ सिंह यांची पुण्यामध्ये सभा झाली। त्यांनी असं सांगितलं की काँग्रेसने कधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान केलेला नाही। त्यांच्या काळामध्ये त्यांनी कधीच भारतरत्न पदवी दिली नाही। नरेंद्र मोदींनी त्यांचा सन्मान केला आणि भारतरत्न अशी पदवी दिली। पण माननीय राजनाथ सिंहजी हे सांगायला कदाचित विसरले असतील की त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी सगळ्यात मोठी देण दिली, जे संविधान दिलं, हे संविधान बदलण्याची भाषा लोकसभेच्या आधी कोण करत होतं? लोकसभेच्या आधी कोण करत होतं? आणि काँग्रेसच्या सगळ्या खासदारांनी, मी स्वतः संसदेत उपस्थित होतो, त्याच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हातात घेऊन खासदारकीची शपथ घेतली। हे चित्र देशाने पाहिलंय ना। अजितदादा पवार काल सभेमध्ये बोलताना असं म्हटलं की लोकसभेला मला जोर का झटका दिला, परंतु विधानसभेला असं झटका देऊ नका असं अजितदादा पवार म्हणले। कारण त्यांना हे जाणवतंय, कारण विधानसभेला लोकसभेपेक्षा जास्त मोठा जोर का झटका हा बारामतीकरांनी द्यायचं ठरवलं। कारण महाराष्ट्र हा चुकीला एक वेळ क्षमा करतो, परंतु गद्दारी महाराष्ट्राच्या रक्तात नाही, गद्दारी महाराष्ट्र कधी सहन करत नाही। आणि त्यामुळे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीमागे बारामती ठामपणे उभी राहिलेली दिसते। कॅमेरामॅन सुशांत राव सोबत लक्ष्मण राव, टीव्ही 9 मराठी, पुणे।